तुमचेही 300-400 रुपये घरच्या घरी वाचवायचे का? तर ही रेसिपी लगेच बनवायला घ्या. दह्याचा चक्का घेतला, चवीनुसार मीठ, काश्मीरी लाल तिखट, तंदुरी मसाला, धने जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा बेसन पीठ, चिमूटभर हळद, थोडासा गरम मसाला टाकायचा, मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स झाल्यानंतर 60 रुपयाचं पनीर त्यामध्ये टाकायचं, शिमला मिरची, कांदा कट करून टाकायचं आणि छान त्याला मसाला लागला पाहिजे इथपर्यंत मिक्स करायचं. आता मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून फक्त 10 मिनटं राहू द्या. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवा. मी फक्त 10 मिनटं ठेवलं. स्टिक घेतली, एक कांद्याचा तुकडा, एक शिमला मिरची आणि एक पनीर, अशा पद्धतीने सगळ्या स्टिक तयार करून घ्यायच्या. आता तुम्ही याला गॅसवर करू शकता, चुलीवर करू शकता, पण मी OTG अगोदरच प्रीहीट करून घेतलं. OTGमध्ये 180 डिग्रीवर 15 मिनटं ठेवून घ्यायचं आणि मधामध्ये त्याला बटरसुद्धा लावायचं. तर पाहू शकता 15 मिनटामध्ये तयार झालेलं आहे. आणि वरून कोथिंबीर फिरवा, बटर लावा, अजून काही मसाले घालायचे असतील तेही घाला. चवीला म्हणसाल ना तर जबरदस्त झालेला आहे. वाचवले की नाही 300-400 रुपये तुमचे घरच्या घरी. फक्त 80 ते 90 रुपये लागले ही रेसिपी घरी बनवण्यासाठी. आणि चवीला म्हणसाल ना तर जबरदस्त झाली. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली? कमेंट्स करा.